पुढच्या दिवस दारूच्या पहिल्या घोटापासून दूर आहे। आज थँक्सगिव्हिंग, मी बरेच थँक्सगिव्हिंग केले पण या पद्धतीने कधी सुरुवात केली नाही। मी आज ठरवलं की कृतज्ञता म्हटल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करून सुरुवात करायला पाहिजे, नाही तर मी सहसा परस्पर शेअरिंगने सुरुवात करतो। माझ्या वेळ वाया घालवायचा नाही असं उगीच कुठेतरी डोक्यात असतं। त्यामुळे सगळ्यात पहिले आपले को फाउंडर बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब यांचे आभार व्यक्त करतो, कारण माझ्या बाबतीत बाकी काही कामाला आलं नसतं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सोडून, याची मला आज खात्री आहे। मी प्रचंड अहंकारी आहे आणि मला सगळं समजतं, याची खात्री मला एवढी होती हे मध्ये यायच्या आधी की मला कोणाची सल्ल्याची गरज नाही, मला शहाणपणा शिकवायची गरज नाही। हे एवढं फिक्स होतं डोक्यात की अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो आणि दुसरा कोणतरी म्हणत होता की मी बेवडा आहे, म्हणून मी इकडे टिकलो। मला कोणी सांगितलं असतं तू बेवडा आहे तर मी त्याचे आई बाप अख्खे उदारले असते। आणि हे प्रत्येक सभासदाकडनं इथे ऐकलेलं आहे की मला जर कोणी सांगितलं असतं तू बेवडा आहे तर मी काय केलं असतं, आणि मी त्याच स्वभावाचा होतो। म्हणून माझ्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमस परफेक्ट आहे। आणि म्हणून बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब यांचे आभार की अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या आधी पण असे बरेच उपक्रम होऊन गेले, दारुड्यांसाठी टिकले नाहीत, काही टिकले, पण माझ्या बाबतीत दुसरं काही कामाला आलं नसतं। आभार अण्णा, अप्पा, लाल बहादुरजी, पीटर, पंडित यासारख्या ओल्ड टायमर्स की त्यांनी मीटिंग चालू ठेवल्या म्हणून माझ्यापर्यंत मीटिंग चालू होती। कारण मी आणि माझ्यासारखे बरेच सभासद आहेत की ज्यांना काही अडचणीमुळे किंवा आता आपल्याला मिळालं आता यायला टाटा बाय बाय म्हणून मीटिंग रेग्युलरली करत नाहीत किंवा होत नाहीत। माझ्याही मीटिंग रेग्युलरली होत नाहीत, मी करत नाही असं नाहीये, कारण मी या विचारांचा पहिल्यापासून होतो की मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगला स्वतःसाठी येतो, मला मिळालंय ते दुसऱ्याला देणे इतका मोठा मी कधी होईन असं मला वाटत नाही। त्यामुळे मी जितके वेळा अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगसाठी येतो मी स्वतःसाठी येतो, म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक मीटिंगचे आभार की माझा त्याच्यात फायदा आहे, मी दारूपासून लांब राहतो। पहिल्यांदा मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये काय येतो ह्याची जाणीव करून देणारं शेअरिंग मी ऐकलं होतं, ते रिवायव्हर ग्रुपमध्ये मोहन के ते कुठच्या तरी ओल्ड टायमरचा उल्लेख करून सांगत होते की चेक युअर मोटिव्स, हे मध्ये काय येतोस हे उद्दिष्ट पहिले तपास, हे ते शेअर करत होते। मी रिवायव्हरची मीटिंग कंडक्ट करत होतो तेव्हा रिवायव्हर ग्रुपचा मेंबर होतो, आता नवप्रकाश ग्रुपचा मेंबर आहे। तर ते सांगत होते जेव्हा की का ए मध्ये काय येतोस ते तपास, आणि तेव्हा मी पहिल्यांदा विचार करायला सुरुवात केली की मी ए मध्ये काय येतो आणि का आलो। याच्या आधी 2005 मध्ये मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो होतो, ज्याला गुडघे टेकून वगैरे म्हणतात तसं आलेलो, पण मी गुडघे आर्थिक परिस्थिती समोर टेकलेले, दारू पुढे नाही। मला दारू प्यायची होती, एन्जॉय करायचं होतं, कारण दारू म्हणजे एन्जॉयमेंट हे समीकरण आजही कुठेतरी इकडे मेंदूत खोलवर आहे, ही जाणीव होते मला बरेच वेळा। त्यामुळे मला मजा करायची होती, दारू प्यायची होती, दारू नाही तर मजा नाही हे समीकरण डोक्यात होतं, आणि त्यामुळे मी आर्थिक परिस्थिती पुढे गुडघे टेकून ए मध्ये आलो होतो। त्यामुळे दारू हा माझा प्रॉब्लेम आहे हे जोपर्यंत इथे नाही येत तोपर्यंत माझ्यासारखा सोबर राहणं कठीण होतं, आणि तेच माझ्या बाबतीत झालं। महिनाभर मीटिंग केल्या आणि जे माझ्यासारख्या बाबत होतं तेच झालं की हे बेवडे, मी नाही बेवडा, आणि मी बाहेर गेलो, दारू प्यायलो। आर्थिक परिस्थितीत मार खाल्लेला 2005 मध्ये, कौटुंबिक परिस्थिती बिघडायला लागलेली पण बिघडली नव्हती, सामाजिक परिस्थिती बिघडायला लागलेली बिघडली नव्हती, लोकांचा विश्वास उडायला लागलेला उडाला नव्हता। 2009 पर्यंत सगळं करून आलो, शारीरिक परिस्थिती खराब झाली, 2 ऍक्सिडेंट करून आलो, बायकोनी सोडलं नाही। त्याचं कारण तिने माझ्या पहिल्या प्रॉपर्टीच्या आदल्या दिवशी सांगितलेलं की एकुलती एक मुलगी आहे, तिच्या आयुष्याची वाट लागेल म्हणून मी तुला सोडलं नाही। तोपर्यंत मी या भ्रमात होतो मी ऍक्च्युअली काहीतरी मोठा साधू पुरुष, देव माणूस, काहीतरी असं भयानक काहीतरी ग्रेट असणार, म्हणून हिने मला सोडलं नाही। मी नालायक आहे, फक्त सोडलं नाही कारण मुलीच्या आयुष्याची वाट लागेल, हे तिने गौप्यस्फोट माझ्या प्रॉपर्टीच्या आदल्या दिवशी केला होता। त्यामुळे बायकोनी सोडलं नाही पण सोडणार होती। समाजात संबंध राहिले नव्हते। योगायोगाने मी संध्याकाळच्या आधी कधी प्यायलो नाही आणि प्यायल्यानंतर कोणाच्या समोर कधी गेलो नाही बायको सोडून। त्यामुळे माझ्या आईनी, वडिलांनी, कुठच्याही नातेवाईकांनी, भावानी, बहिणींनी, माझ्या मित्रांनी देखील मला दारू प्यायलेलं बघितलेलं नाही। माझे दारू पिणारे मित्र वेगळेच असायचे आणि दारू न पिता मजा करायला वेगळे मित्र असायचे, मी त्यांच्यासोबत कधी प्यायलो नाही। कारण का, त्याचं एकच कारण होतं
की 1997 मध्ये माझी एची ओळख झाली आणि मला कोणत्याही परिस्थितीत हा शिक्का माझ्या डोक्यावर नको होता की मी दारुड आहे. त्यामुळे मी याचे सगळे चालबाजी करायचा प्रयत्न केला की हे सिद्धच होणार नाही की मी दारुड आहे. म्हणून मी एका ए मेंबरला पटवून दारू प्यायला घेऊन जायचो. तो सोबर आहे, आज त्याचे 26 वर्ष जवळपास होऊन गेले का चालू आहे 26 वर्ष. मी त्याला घेऊन जायचो का तर एकटा पितो तो बेवडा. कोणत्याही प्रकारे सिद्धच झालं नाही पाहिजे मी बेवडा आहे, त्यामुळे एकटा प्यायचं नाही. मी त्याला सांगायचो. मी इथे नवप्रकाश खालच्या मजल्यावर मीटिंग व्हायची तेव्हा बर्थडेला आलेलो आहे का, तो म्हणाला बर्थडे मीटिंग है, मैं तेरे साथ आएगा नहीं अभी. म्हटलं चल मैं आता बर्थडे में, बर्थडे के बाद आएगा. मला म्हणाला हां. आणि मी त्याच्याबरोबर बर्थडेला आलो आणि बर्थडे झाल्यावर दारू प्यायला त्याला घेऊन गेलो. तो सोबर राहिला, आजही आहे. ईश्वर करो आयुष्यभर सोबर राहो. मी मात्र वाताहत होत होती, माझी दिवसेंदिवस वाताहत होत होती. मला कुठेतरी जाणीव होती मी बेवडा आहे. कारण त्या दिवशी मला आठवतंय राजू सरदार, आज ते हयात नाहीत, ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देव, ते पेढे वाटत होते आणि ते पेढा घेऊन आले आणि मी म्हटलं नाही हो तुम्हाला बेवडा लोक का पेढा नाही चाहिए. मी पेढा घेतला नाही कारण मला वाटलं एचा पेढा खाल्ला की ए मध्ये येऊन सोबर राहायला लागेल. नाही पाहिजे, लफडा नाही पाहिजे आपल्याला, एशी संबंधच नाही पाहिजे. मी गॅलरीत उभा राहिलो तेव्हा, खालच्या मजल्यावर मीटिंग होती, बाहेर गॅलरी असायची, गॅलरीत उभा होतो मी, मीटिंगमध्ये बसलो नाही. म्हणजे आतून कुठेतरी मला ही जाणीव होती की कुछ तो प्रॉब्लेम है, पण मी मान्य करायला तयार नव्हतो. आणि मी ए मध्ये अशाच मोटिव्हनी यायचो की काहीतरी वेगळं कारण घेऊन यायचो. मी 2009 मध्ये पुन्हा ए मध्ये आलो. ते सुद्धा 2 ए मेंबर माझ्या दारात आले आणि त्यांना दाखवायला म्हणून मी आलो. कारण त्याच्यातला एक ए मेंबर म्हणाला तू आएगा नहीं, पीके मरेगा, तेरा बाप का पैसा रहेगा, तेरा पैसा तो खत्म हो गया है, सब लोग रहेंगे, तू मरेगा पर तू ए में आएगा नहीं. आणि मी त्याला दाखवायला म्हणून मीटिंगला, रिवायवरची मीटिंग होती, मी रिवायवरच्या मीटिंगला फक्त याला दाखवायला की हा कोण मला सांगणार की मी ए मीटिंगला येऊ शकणार नाही माझ्या बळावर. हे बघ आलो. मोटिव्ह चुकलं. मी ए मध्ये पाऊल ठेवायच्या आधी होम ग्रुप ठरवलेला होता, तिथेही मोटिव्ह चुकलं. होम ग्रुप ठरवण्याचं मोटिव्ह काय असलं पाहिजे की जिथे आपले विचार जुळतात, आपल्याला पटतं, सभासद आपल्याला मदत करणारे असतात, आपल्या घराजवळ असेल, रोज मीटिंग मिळेल वगैरे वगैरे कारणं होम ग्रुपची. माझं कारण काय होतं, होम ग्रुप मी ए मेंबर आहे हेही मला मान्य नव्हतं, मी दारुडा आहे हेही मान्य नव्हतं. पण मी जर ए मध्ये आलो आणि जर मी दारुडा आहे मान्य केलं आणि जर होम ग्रुप घ्यायला लागला तर कोणता होम ग्रुप घेणार हे मी आधीच ठरवलेलं, रिवायवर. कारण का तिथे एका मेंबरची BMW बघितलेली आणि ती त्यांनी सोबरायटीत घेतलेली आहे मला कळलेलं. याला म्हटलं म्हणजे पैसा सोबरायटीत कमवायचा तर कुठे, तर रिवायवरचा मेंबर व्हायचा, असं डोक्यात बांधलेलं. असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस काम करत नाही हे कळायला मार खायला लागला मला. मी रिवायवर होम ग्रुप म्हणून स्वीकारलं त्याचं कारणच हे होतं की इकडे पैसा कसा कमवायचा कळेल. माझं मोटिव्ह काय होतं, मी बेवडा आहे म्हणून मी ए मध्ये आलोय आणि दारू बंद करून बंद ठेवायचे यासाठी मी ए मध्ये येत होतो का नाही. मी 2009 मध्ये भरपूर मार खाऊन आलेलो आणि मला सोल्युशन एकच दिसत होतं, जर पैसा कमवला तर बायको गप्प बसेल, समाज समोर सलाम करेल आणि दारू पिता येईल. माझं मोटिव्ह पुन्हा तेच होतं, सेम. मोटिव्ह बदललं नाही. त्यामुळे उद्दिष्ट दारू माझा प्रॉब्लेम आहे आणि दारू माझी थांबली पाहिजे आणि हा मार्ग आहे त्याच्यासाठी आलो मी, तर माझी दारू थांबणार आहे हे कळायला खूप वेळ लागला मला. 8 महिन्यांनी पुन्हा दारू प्यायलो. देवाच्या कृपेने दारू प्यायलो, ठरवून गेलेलो 2 पेग प्यायचे, एला राम राम, आठवड्यातनं एकदा 2 पेग प्यायचे, झालं तेवढं, शाळा खूप झाली वगैरे वगैरे. बारमध्ये जाऊन बसलो आणि 1 क्वार्टर लेके आ म्हटलं आणि मला वाटलं 2 पेग पिणार होतो, 1 क्वार्टर मागवले. गडबड आहे. मी वेटरला नको आणू सांगू शकलो नाही. आले, प्यायलो. दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा मीटिंग करायला लागलो. कुठेतरी मला भ्रम झाला की मी दारुडा आहे, आता मला मान्य झालं, मी 1 क्वार्टर मागवली. इतक्या सहजपणे होत नाही माझ्यासारख्याला, हे मला कळायला वेळ लागला पुन्हा की इतक्या सहजपणे होत नाही की नुसतं मी 2 पेग प्यायला गेलो आणि क्वार्टर मागवली म्हणजे मला जागृती झाली आणि मला कळलं मी दारुडा आहे. होत नाही तसं. हे मला फटके खाऊनच शिकायला लागलं. पण तात्पुरता असा भ्रम होता की मला आता पटलं मी दारुडा आहे, मला आता कळलं मी दारुडा आहे आणि आता काहीतरी करायला पाहिजे. मग ए मध्ये आल्यानंतर मी किती हुशार आहे हे सिद्ध करायला सुरुवात झाली. मी दारूपासून लांब राहायला इकडे येतो. मी शहाणा म्हणून येत नाही, माझं ज्ञान किती म्हणून येत नाही, मला किती कळतं याचा कार्यक्रम म्हणून येत नाही. ह्या साध्या गोष्टी सुद्धा कळत नव्हत्या आणि हे सगळं माझ्याकडनं माझा अहंकार करून घेत होता की आता अभी सबको दिखाने का की आपण 1 नंबर ए मेंबर आहे. म्हणजे मी ए मेंबर आहे हेच मला पहिले मान्य नव्हतं आणि मग ए मेंबर आहे असं कणभर वाटायला लागलं तर मी 1 नंबर ए मेंबर आहे असं वाटायला पाहिजे. मग मी बघायला लागलो की अरे मी जर 97 मध्ये आलो असतो
तर माझी किती वर्ष पूर्ण झाली असते. आणि मी शेअरिंग करायला लागलो तसं की मी 97 मध्ये मला याची ओळख झाली. मी जर 97 मध्ये आलो असतो तर आज माझा 13वा प्रॉपर्टी असता, दुर्दैवाने पहिला आहे. मुळात इथे मी आज दारूपासून लांब राहू शकतो का, हा माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम होता. रोजचा झगडा होता माझ्यासाठी, रोजचा झगडा होता. रोज मी ऑफिस बंद करून मीटिंगला यायचं तर मला वाटायचं जाताना बारमध्ये जाईन का मीटिंगला जाईन, आणि मग प्रार्थना करायला लागायचो की अरे गडबड आपण बहुतेक दारू पिणार आज. माझा फायदा एकच झाला, एक दिवस एका मेंबरची मोटरसायकल बिघडली आणि त्यांनी मला विचारलं मीटिंगला मी तुझ्याबरोबर येऊ का, आणि मी त्याला मीटिंगला घेऊन आलो. आणि त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं माझ्याबरोबरच मीटिंगला चालत जा ना तू, कशाला तू तुझी बाईक घेणार मी माझी गाडी घेणार. केवळ त्याच्यामुळे मी बराच काळ पुढे दारूपासून लांब राहिलो, कारण तो माझ्या ऑफिसला यायचा, ऑफिसवरनं मला उचलायचा आणि आम्ही दोघं मीटिंगला यायचो. मेकॅनिकली सोबर राहणं शक्य आहे, पण त्यांनी काय काय होत नाही आणि मी काय काय अनुभवलं ते शेअर करतो. घरी भांडणं तशीच चालू होती, कामाच्या बाबतीत असमाधान तसंच चालू होतं, आयुष्याच्या बाबतीत कंप्लेंट्स तशाच चालू होत्या. योगायोगाने एक व्यक्ती ज्यांनी मला दारू पिताना परदेशी, मी गेलेलो माझ्या मेवणीकडे, मी परदेशी गेलेलो हा मोठेपणा नवीन असताना सांगायचो, आईकडनं पैसे उधार घेऊन गेलेलो हे आज प्रामाणिकपणे सांगू शकतो. मला जगाला दाखवायचं होतं की आपला मस्त चाललंय, म्हणून मी आईसमोर रडून आईकडनं पैसे घेऊन मग परदेशी गेलेलो. मला स्वतःच्या खर्चाने गेलो नव्हतो. तिकडे तो माणूस भेटलेला मला आणि त्यांनी बघितलेलं, तो मेंबर होता, त्यांनी मला बघितलेलं ज्या पद्धतीने मी दारूसाठी असं उसाचलेलो, पण मागायची हिंमत नव्हती माझी. एक पेक पेलेलो, दुसऱ्या पेकसाठी ग्लास घट्ट पकडून बसलेलो. तो विचारायला आला, दारुडे हुशार असतात, मी तेवढा नसीन कदाचित, पण बरोबर सोबर दारुडे जास्त हुशार असतात, ते बरोबर दारुड्याला हेरतात. त्यांनी हेरला मला म्हणाला तुला अजून पाहिजे का, म्हटलं ग्लास कुठे ठेवायचे ते बघतोय. मला म्हणाला ते काय तिकडे सगळे ग्लास ठेवले तिथे ठेव. मी पुढचे 15 मिनिटं ग्लास ठेवायला उठलो नाही. मला पाहिजे होती, कोणीतरी विचारावं, पण त्यांनी विचारल्यावर हो म्हणायची माझी हिंमत नव्हती. आणि त्यांनी ओळखला की हा बेवडा आहे, आणि त्यांनी माझ्या नातेवाईकाकडनं माझा पत्ता घेऊन मला शोधत शोधत माझ्या ऑफिसला आला, इंडियात आलेला तेव्हा. मला का वाटलं की ही उच्च शक्तीचं काम आहे, हा चमत्कार आहे, असं मला का वाटलं माहिती नाही. आणि मी त्या सभासदाला विचारलं की तू माझा स्पॉन्सर होशील का, आणि त्या दिवशी स्पॉन्सर घेतला. नाही तर स्पॉन्सर घेण्याच्या मागचा कार्यक्रम पण सांगतो माझा. भयानक वागलोय मी, फक्त देवाची कृपा आहे की मी आज इकडे उभा आहे, फक्त देवाची कृपा. मी ओल्ड टायमरना गाठायचो, अगदी 20 वर्ष 25 वर्ष 27 वर्ष, आणि सांगायचो मला स्पॉन्सर घ्यायचा आहे. ओल्ड टायमरला बरं वाटायचं, अरे याला वर्ष पूर्ण नाही झालं स्पॉन्सर घ्यायचा म्हणतो, अरे वा चांगलं आहे. ज्या क्षणी तो म्हणायचा अरे वा चांगलं आहे, मी म्हणायचो तुम्ही आयुष्य चांगलं जगताय आणि तुम्ही पायऱ्या घेतल्याचा पुरावा द्या, मग मी तुम्हाला स्पॉन्सर घेईन. दुसऱ्याची मापं काढणं हे माझं काम होतं. मी सोबर राहायच्यासाठी मध्ये येतो हे विसरलेलो पूर्णपणे. मी हळूहळू मध्ये भाई बनायचा प्रयत्न करायला लागलो. मध्ये भाई आहेत नाही असं नाही, पण मला बनायचं नाहीये, मला सोबर राहायचंय. हे साधं गणित मला कळत नव्हतं. मला गेल्या आठवड्यात कोणीतरी सांगितलं, अमर तुझं 2009 मधलं शेअरिंग आठवतंय आणि आजचं शेअरिंग आठवतंय, थोडं टोन डाऊन झालंय. म्हटलं थोडा मी टोन डाऊन झालोय, म्हणून मग शेअरिंग टोन डाऊन झालंय. माझं शेअरिंग कायम काहीतरी भारी, काहीतरी भरभक्कम, काहीतरी जोरदारच शेअर करायचं असं माझं असायचं. स्पॉन्सर घेतला, स्पॉन्सर बरोबर कार्यक्रम करायला लागलो. स्पॉन्सरने मला दाखवून दिलं माझ्याच अनुभवातनं. मला स्पॉन्सर कधी मी विचारायचो मी दारुडा आहे का, कारण तो प्रयोग मी केलेला. 2 सभासदांना माझ्या ऑफिसमध्ये बसवून माझी स्टोरी सांगून आता बोला मी बेवडा आहे का, आणि त्या सभासदांनी याचं स्टँडर्ड उत्तर मला दिलं की तू बेवडा आहेस की नाही तू ठरवायचंस. त्यामुळे माझ्या कोडं असं होतं, मला सर्टिफिकेट पाहिजे होतं फक्त की मी बेवडा नाही, ते सुद्धा सभासदाकडनं. मग मी पिणार होतो पुन्हा, आणि कोणी मला सर्टिफिकेट देत नव्हतं की तू बेवडा नाहीस. स्पॉन्सरनी मला माझ्याच अनुभवातनं दाखवून दिलं की मी बेवडा आहे. आतून पटलं नाही, पण अनुभव तर माझेच सांगत होते की मी बेवडा आहे. मग काय करणार, मग पायऱ्या घ्यायला सुरुवात केल्या. पहिली पायरी स्किप करून पायऱ्या घेतो हे स्पॉन्सरला दाखवलंच नाही. दारू तुझा प्रॉब्लेम आहे, हो. अनुभवातनं मान्य आहे, हो. दारू पुढे तू शक्तीहीन आहेस, हो. येस 100%. 100% तुला पटतं की दारूशी तू संघर्ष करू शकत नाहीस, येस. स्पॉन्सरला सगळ्याची उत्तरं येस येस, अनुभवातनं येस सांगितलं. स्पॉन्सर म्हणाला मग डन, पहिली पायरी तुझी, पुढे जाऊया. मला पुढच्या पायऱ्यांमध्ये इंटरेस्ट होता, 2री 3री 4थी करत गेलो, समजत गेलो, पायऱ्या आचरणात आणत गेल्या. 2 गोष्टींमुळे माझं आयुष्य व्यवस्थित चालायला लागलं. एक म्हणजे मी दारू पित नव्हतो, भले यांत्रिकदृष्ट्या, आणि 2 स्पॉन्सर बरोबर मोडका तोडका का न होईना मी कार्यक्रम करायला लागलेलो. स्वभावदोषांकडे बघायला लागलेलो. दारू पित नव्हते म्हणून स्वभावदोष दिसायला लागलेले.
दारू पित नव्हतो म्हणून थोडाफार स्वभावदोषांवर काम होत होतं आणि आयुष्याचं चित्र बदलायला लागलं, पैसे थोडेफार यायला लागले, आई वडील चांगलं विचार करायला लागले. वडिलांनी चक्क मला एकदा विचारलं की तुझ्यामध्ये बदल झाला, असं काय त्या फेलोशिपमध्ये, मला जरा तुमचं बिग बुक आणून दे. त्याच्यातही मी वडिलांना शहाणपणा शिकवला. बिग बुक मागतायत म्हणजे बेवडे आहेत, त्यांना कुठेतरी पटलंय म्हणून मी त्यांना मेसेज द्यायचा प्रयत्न केला. वडील म्हणाले नाही, तुझ्यासारख्या माणसामध्ये बदल कसा झाला, म्हणून मला बिग बुक तुझ्याकडे मागतोय. म्हटलं ओके. बायको पहिल्यांदा म्हणाली की तू वेगळ्या पद्धतीने म्हणाली की तू तसाच अजून वागत असतास ना तर मी तुला सोडून दिलं असतं. म्हणजे ते सर्टिफिकेट होतं इनडायरेक्ट की आता थोडा बदललाय. हे सगळं झालं. दुर्दैवाने स्पॉन्सर आजारी पडून गेले आणि माझ्यातला जो अहंकार आहे, अमर क्या बोलताय, हा जागा झाला आणि मला ए मध्ये जे काही खटकायचं ते कारणीभूत ठरलं पुन्हा एकदा ए बाबत नाराज होण्यासाठी की हा रूढी मोडतो, हा असं करतो, हा तसं करतो, तो तसं करतो. स्पॉन्सर जिवंत होते तेव्हा स्पॉन्सर मला विचारायचे की तू ए मध्ये कशासाठी जातोस, मोटिव्ह काय. मी दारुडा आहे, मला स्वतःच्या ताकदीवर दारूपासून लांब राहता येत नाही, मला मदतीची गरज आहे आणि ती मदत मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये मिळते. सिंपल या 4 प्रश्नांची उत्तरं होती आणि त्यासाठी मी ए मध्ये येतो. म्हणून ए मध्ये कोणी रूढी मोडतं. मी स्पॉन्सरला एकदा म्हटलं, अरे मोठे मोठे आमच्याकडे ओल्ड टायमर मोठे मोठे शेअरिंग करतात आणि रूढी मोडतात एच्या. ते म्हणाले तू असा वाघ, पायऱ्यांवरती राहा, आचरण कर, तू रूढींचं पालन कर, तुझ्या जीवनात बदल घडेल. आणि बट नॅचरली तुझ्या जीवनात बदल घडल्यानंतर हा अट्रॅक्शनचा कार्यक्रम आहे. लोक तुला विचारतील की तुझ्या जीवनात असा बदल कसा घडला, मग तू सांग मी पायऱ्यांचं आचरण करतो, मी रूढींचं पालन करतो ए मध्ये आणि म्हणून माझ्या जीवनात बदल घडला. मी म्हटलं स्पॉन्सरची सटकली. म्हटलं ते बिग बुक मध्ये जे वाक्य आहे ना की हा कालपर्यंत दारू पिऊन येडा आलेला, एबीटी बद्दल जे बीडब्ल्यू विचार करतात की कालपर्यंत दारू पिऊन येडा आलेला आज धर्मामुळे येडा झालाय, जेव्हा बीडब्ल्यू त्याला मेसेज द्यायला येतात, तसं म्हटलं स्पॉन्सर माझा जास्त कार्यक्रम घेऊन येडा झालाय, क्षमाशील रूढी मोडणाऱ्यांना फटके दिल्याशिवाय सुधारणार नाही, असं मी ठाम मत केलेलं. तलवारबाजी करायचो, स्पॉन्सरचं ऐकलं नाही, स्पॉन्सर गेले, व्हायचं तेच झालं, पुन्हा आता दारू आली. दारू येण्याआधी मला एचा कंटाळा आलेला. खरं एचा कंटाळा येण्याचं काहीच कारण नाही. मी दारुडा आहे, मी म्हटलं मी दारुडा आहे, मला दारूचा प्रॉब्लेम आहे, मी स्वतःच्या जीवावर सोबर राहू शकत नाही, मला एची मदत हवी आहे आणि एची मदत असेल तर मी सोबर राहीन. एवढं जर मला क्लिअर कट सत्य कळत असेल तर एचा कंटाळा यायची, एचा चीड यायची, एचं काही व्हायची गरजच नाहीये. पण मुळात माझं उद्दिष्ट चुकत होतं हेच मला कळत नव्हतं आणि मला एचा कंटाळा यायला लागला. मी एकदा बायकोला म्हटलं, आता नॉर्मल लोक काय सरळ विचार करतात, बेवड्याचं डोकं उलट आहे तसा विचार करत नाहीत. मी बायकोला म्हटलं मला एचा कंटाळा आलाय, मी दारू पितो म्हणजे मग मी ए मध्ये जाणार नाही. बायकोला काय त्या दिवशी आध्यात्मिक अवनती झालेली का काय मला माहिती नाही. बायको म्हणे न पिता स्लीप डिक्लेअर कर ना, जास्त सोपं आहे ना, प्यायची काय गरज आहे. आईला म्हटलं ही आयडिया चांगली आहे आणि मी प्रयोग केला, अंगाशी आला, दारू हातात यायची वेळ आली. दारू हातात आली, मीटिंग बंद झाल्या, मला वाटलेलं आता काय पिऊया मस्त जगूया, कार्यक्रम तर कळलेला आहे. दारू बंद असल्याशिवाय कार्यक्रम आचरणात आणता येत नाही, हा माझा अनुभव आहे. बाकी कोणाला कधी कुठेही जमला असेल त्याचं त्याला. त्यामुळे पहिली पायरी पहिली काय आहे हे माझे स्पॉन्सर बोंबलून सांगायचे मला की दारू बंद असल्याशिवाय कार्यक्रम. 4थी पायरी केलेली होती, 5वी 6वी केलेली होती, 7वी घेत होतो, जसं म्हणतात इट इज अ कंटिन्युअस जॉब. 10वी सगळं करत होतो, पण दारू सुरू झाली आणि सगळं बंद झालं. सगळं परत एकदा भांडणं चालू झाली, परत एकदा तमाशे चालू झाले, परत एकदा त्याच्यापासून लांब राहायला मला जो प्रयत्न करायला लागत होता ना, कारण बायकोला ज्या क्षणी कळेल की याच्यातला सैतान परत जागा झाला, बायको एकडे बोट करणार मला माहिती होतं. म्हणून मी ना असं जबरदस्तीने गुड बॉय सारखा वागायचा प्रयत्न करायचो, जबरदस्तीने. भयानक त्रास व्हायचा, भयानक वेदना व्हायच्या आणि मग मी सगळा खुन्नस माझ्या कामगारांवर काढायचो, रस्त्यावरच्या लोकांवर काढायचो, फालतू गोष्टीवरनं. भाजीवाल्यानी कोथिंबीर 20 रुपयाला दिली, जी बाजूवाल्याकडे 15 रुपयाला होती, म्हणून मी मारामारीपर्यंत भांडलेलो आहे त्या दिवशी. कारण का खुन्नस साठलेला काढायचा कुठे. भयानक मनस्थिती झाली, भयानक. आणि मग मला वाटलं एकच मार्ग आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमस. हे पुन्हा एकदा 2015 पासून मीटिंग करायला लागलो. कुठेतरी काहीतरी चुकतंय हे मला माहित होतं, कुठेतरी काहीतरी चुकतंय, काय चुकतंय कळत नव्हतं. काहीतरी चुकतंय करत बराच काळ गेला. परत एकदा तेच झालं, सोबर राहिलो. सोबर राहिल्यामुळे परत गोष्टी
वळणावर लागायला लागल्या की सगळं काय चाललंय, काम चाललंय, घरच्यांचं चाललंय, सगळं चाललंय. माझ्यातला अहंकार कमी होत नव्हता. काही केल्या मी पुन्हा तोच प्रयोग करत होते. मध्येच व्हॉट्सअपवर काहीतरी टाका, बोलत नाही मी वारंवार. मला सभासद काय सांगतात ते बोलत जाऊ नकोस, बेटर आहे. काहीतरी उद्योग पोस्ट करा, काहीतरी करा. वन फाईन डे मला एका मित्राने, आमचा शाळेचा ग्रुप आहे त्याच्यावरती हा जो कोट आहे, हे जे सुविचार आहे, चेक युअर मोटिव्स, त्यांनी काहीतरी एक चर्चा चालू होती आमच्या शाळेच्या ग्रुपवर आणि त्यांनी टाकलं चेक युअर मोटिव्स. आणि तेव्हा मला रिअलाइज झालं की अरे हो, मी ए मध्ये जातो कशाला, एशी संपर्क ठेवतो कशाला, मला एची गरज काय आहे. आणि मग पुन्हा कार्यक्रम पहिल्यापासून माझा सुरू झाला की मी ए मध्ये का जातो, ए मध्ये कशासाठी येतोस. आणि मला माझं उत्तर सापडलं की ए मध्ये गेलो तरच मी सोबर राहतो, एच्या कार्यक्रमावर राहिलो तरच मी सोबर राहतो. माझ्या जीवावरचा कार्यक्रम मी केला, मी सोबर राहू शकत नाही. सिंपल. भरपूर वाचन, भरपूर अभ्यास, भरपूर जणांना भेटलोय की जे एच्या कार्यक्रमा व्यतिरिक्त वेगळं काहीतरी करून दारूपासून लांब राहिलेले आहेत. मला जमत नाही. मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसच जमते. आणि त्यामुळे मला हे पटलं की अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम आहे तोपर्यंत मी सोबर राहीन, नाही तर मी सोबर राहणार नाही. म्हणून आज मीटिंग जमत नाहीत. माझे वडील वारले 2020 मध्ये, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव. आणि तेव्हा पहिल्यांदा मी कृतज्ञता म्हणजे काय हे माझ्या स्पॉन्सरने शिकवलेलं पुन्हा एकदा सुरुवात केली. एका मीटिंगमध्ये ग्रॅटिट्यूड या विषयावर मला शेअर करायचं होतं आणि मी अभ्यास करायला सुरुवात केली. मला अभ्यास करायची सवय, स्वतःच्याच अनुभवांचा अभ्यास म्हणजे वक्तृत्व स्पर्धेसारखा मी सुरुवातीला करायचो. 2009-2010 मध्ये एचं शेअरिंग म्हणजे वक्तृत्व स्पर्धा आहे असं मला वाटायचं. स्वतःच्या अनुभवांचा अभ्यास करायला लागलो की कृतज्ञता म्हणजे काय. आणि माझ्या आईचं वाक्य आठवलं. मी आईला एकदा ए मध्ये आल्यानंतर, बोल बच्चनच, मनात काही नव्हतं, मी आईला सांगितलं मी फार तुझा ऋणी आहे, तू मला जी मदत केलीस त्याच्यामुळे माझी वाताहत झाली नाही, तुझ्या नवऱ्याने काय नाही केलं माझ्यासाठी, हे मी आईला बोललो. आई म्हणाली अरे माझा जो नवरा आहे ना तो माझा नवरा आहे, तू विसरतोस. त्यामुळे त्यांनी जर मला सांगितलं असतं ना याला मदत करू नको तर मी केली नसती. त्यांनी मला करू नको हे सांगितलं नाही, हेच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, हीच त्यांनी केलेली मदत आहे अप्रत्यक्षपणे, हे लक्षात घेतो. आणि तेव्हा प्रत्यक्ष कृतज्ञता म्हणजे ज्यांनी मला हातात आणून दिलंय तसं नसतं. देव मला हातात आणून काहीच देत नाही, कोणाच्या तरी माध्यमातून मला देतो. संदेश कोणाच्या तरी माध्यमातून मिळतो. त्यामुळे मला कोणाच्या तरी माध्यमातून काहीतरी मिळतं. आणि मग मी कृतज्ञता म्हणजे काय हे ऍक्च्युली माझ्या स्पॉन्सरनी शिकवलं, त्या अँगलनी बघायला सुरुवात केली. माझ्या स्पॉन्सरनी छोट्या छोट्या गोष्टीत मला कृतज्ञ राहायला शिकवलं होतं. मीटिंगमध्ये बसलास, कोणी चहा आणून दिला, माझी लायकी आहे का, मी ए मध्ये काय येतो हा प्रश्न स्वतःला विचार. मी ए मध्ये बेवडा म्हणून येतो, प्रमुख पाहुणा म्हणून मला ए मध्ये बोलवलेलं नाही, मान्यवर व्यक्ती म्हणून बोलवलेलं नाही, मी बेवडा म्हणून ए मध्ये येतो आणि तिथे बसलेल्या जागेवर मला चहा आणून दिला जातो. आय शुड बी ग्रेटफुल. मग मी तो चहा आणून देणाऱ्याला थँक्यू म्हणायला लागलो. जो तुझा रिकामा कप उचलतो, तुझी लायकी नाही, तू बेवडा आहे तरी सुद्धा तुझ्या हातातला रिकामा कप घेतो, यू शुड बी ग्रेटफुल. हे माझ्या स्पॉन्सरने मला दाखवून दिलं की वाय आय शुड बी ग्रेटफुल. की मला स्पॉन्सरनी थोडक्यात मला सांगितलं की कृतज्ञ का असायला पाहिजे. तुझी कुवत नाही, तुझी लायकी नाही, त्या गोष्टी तुला मिळतात. जर तुझ्या क्षमतेवरती तुला मिळवता आलं तर कृतज्ञ राहायचा प्रश्नच येत नाही. ज्या ज्या गोष्टी तुला मिळाल्यात, ज्या तुझी क्षमता नाही आणि कुवत नाही, त्या सगळ्यासाठी तू थँकफुल असायला पाहिजे. त्यामुळे माझ्या वडिलांनी मला शिक्षण दिलं. शिक्षण बरेच आई वडील देतात, पण मी शिक्षण घेऊन सुद्धा त्या संबंधी काही व्यवसाय केला नाही. माझी भरपूर फी इंजिनिअरिंगची वडिलांनी भरली आणि मी एकही दिवस नोकरी केली नाही किंवा त्या संबंधात व्यवसाय केला नाही. माझ्या वडिलांनी आणि आईने मला एकदाही ऐकवलं नाही, एकदाही. आज तागायत माझी आई अजून हयात आहे, वडील हयात असेपर्यंत, की नालायक तुझी फी भरली आणि तू वाया घालवलीस, असं एकदाही माझ्या आई वडिलांनी. आय शुड बी ग्रेटफुल. मग कृतज्ञता म्हणजे काय हे बघायला सुरुवात केली मी. मग माझ्या बायकोनी माझ्यासाठी काय केलंय तेव्हा माझ्या लक्षात आलं की बायकोनी आज हातात चहा आणून दिला, उद्या आणून दिला, परवा आणून दिला, चौथ्या दिवशी आणून नाही दिला की बायको किती नालायक आहे मला दिसायला लागतं. पण आधी 3 दिवस दिले, 3 वर्ष दिली, 10 वर्ष दिलं, मी विसरून जातो. मला सतत मिळायला पाहिजे, सतत. ज्या क्षणी स्टॉप होतं त्या क्षणी आधी केलेलं मी विसरून जातो. हे माझा स्वभाव आहे, माझी वृत्ती आहे, माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी लिहून काढायला सुरुवात केलं. मी विसरून जातो, माझ्यासाठी कोणी केलेलं मी विसरून जातो. मला दारूनी किती फटके दिलेत हे मी विसरून जातो. माझ्या स्पॉन्सरने दाखवलेलं, मी लिहिलेलं, नंतर मी कुठेतरी बासनात बांधून ठेवलं आणि ते गेलं. माझ्या कामाच्या ठिकाणी जे जुनी बिल बुक असायची, जुनं हे असायचं की जे बघितलंच जायचं नाही, त्याच्यात माझी फर्स्ट स्टेप इन्व्हेंटरी मी फाईल ठेवून दिली, ती गेली. पुन्हा एकदा लिहायला सुरुवात केली.
मला फटके दिलेले अनुभव विसरायला होतात. मी आठवते मला आपला सभासद श्याम मीटिंग करत नाही हल्ली, मला माझी भेट नाही आली. तो आणि मी पुढे मागेच मध्ये आलेलो आणि आम्ही कट्ट्यावरती गप्पा मारत बसलेलो. कृतज्ञतेत मी कट्ट्याचा उल्लेख करायला विसरलो. तिथेही फार फायदा झाला माझा, कारण तिथे कार्यक्रमावर चर्चा व्हायची आणि मला मित्रच नव्हते मध्ये आलो तेव्हा. कारण मला एनी सांगितलं पिणारे मित्र सोड, आणि शिल्लकच तेवढे मित्र होते पिणारे. त्यामुळे पिणारे मित्र सोडले, मग मित्र झिरो, करायचं काय. त्यामुळे कट्ट्यावरती मला हे सभासद मित्र म्हणून गप्पा मारायला, टाइमपास करायला, कारण इथे फक्त कार्यक्रमावर बोललं जायचं, तर टाइमपास, गप्पा, करमणूक तिथे कट्ट्यावर व्हायची. पण तिथे मी आणि श्याम एक दिवस दारू पिऊन काय गमती जमती केल्या, कॉलेजच्या दिवसात दारू पिऊन काय गमती जमती केल्या हे आम्ही बोलत होतो. आणि आपले सभासद ओल्ड टायमर सतीश एम आज हयात नाहीत, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव, ते म्हणाले दारूबद्दल गमती बोलायची असतील तर तिकडे जाऊन बोला, चला तिकडे जाऊन बोला, माझ्यासमोर नाही बोलायचं, तुम्ही गमतींबद्दल बोलाल आणि मला गंमत करायला परत प्यावी लागेल. त्यांना प्यायला लागणार नव्हती हे मला माहिती होतं. मला त्यातून हे लक्षात आलं की दारूनी कशी गंमत दिली, कशी मजा दिली, याच्याबद्दल चर्चा केली तर पुन्हा ती गंमत घ्यावीशी वाटते. सतीश यांनी सांगितलं दारूनी दिलेले फटके ह्याच्यावर चर्चा करा, तर मी तुमच्या समोर बसतो. या सगळ्या गोष्टी ज्या ज्या ओल्ड टायमर्सनी मला शिकवल्या त्यांच्या अनुभवातनं किंवा असं थांबवून, मला आठवतं इकडे मी जे सांगितलं की मी पूर्वी वक्तृत्व स्पर्धा असल्यासारखं शेअरिंग करायचो. एकदा शेअरिंग झाल्यानंतर नवप्रकाशने जिने उतरताना मला एका विषयावर इकडे उठवलेलं आणि खाली उतरताना मी इथल्या एका ओल्ड टायमरला विचारलं कसं झालं शेअरिंग. तो म्हणाला खाली चल तुला सांगतो. आणि खाली गेल्यानंतर त्यांनी सगळ्यांना जमा केलं, हे तू ये तू ये, हे अमर विचारतो शेअरिंग कसं झालं. सगळे हसायला लागले. मला एवढं डोकं फिरलं ना, म्हटलं आता याचा गळा दाबू का काय करू. मी म्हटलं काय झालं, मी शेअरिंग केलं, विषयाला धरून केलं की नाही एवढंच विचारायचं आहे. त्यांनी मला प्रश्न विचारला शेअरिंग कोणासाठी करतो. ऑब्व्हियस उत्तर होतं जे मी सगळ्या सभासदांकडनं ऐकलेलं ते सांगितलं, माझ्यासाठी, माझ्या रिकव्हरीसाठी. म्हणजे मग तुला कसं वाटलं तुझं शेअरिंग झालं, तुझे अनुभव सांगितलेस का काय नुसतंच तत्वज्ञान जोडलंस. मी तत्वज्ञानच जोडलेलं पण मी तिथे टेप लावली, म्हटलं अनुभव सांगितले. तो म्हणाला हा ना, मग हे तुझ्या रिकव्हरीला कामाला येतील. तेवढ्या एका वाक्याने माझा फायदा झाला. त्याच्यानंतर जेवढ्या वेळा मी विषयावर बोलले आज तागायत मी प्रत्येक वेळी स्वतःच्या अनुभवांचा अभ्यास केलाय की या विषयाला धरून BW काय म्हणतात सांगायचं, कारण त्यांनी हा सगळा कार्यक्रम आणलाय त्या सभासदांनी. अण्णा काय म्हणतात, आप्पा काय म्हणतात, हा काय म्हणतो, सतीजम काय म्हणतात हे सांगायचं. पण त्या अनुषंगाने माझे अनुभव काय सांगतात हे मला सांगता आलं पाहिजे की माझे अनुभव काय सांगतात ते सांगायचा मी हमखास प्रयत्न केला. म्हणून मी कृतज्ञ आहे. नाही तर मी आतापर्यंत वक्तृत्व स्पर्धा असल्यासारखंच मी शेअरिंग केलं असतं. देवाच्या कृपेने चांगलं वक्तृत्व आहे, अनुवंशिक आलेलं आहे, माझं काहीच त्याच्यात गुण नाही. म्हणून मी डायलॉगबाजी केली असती, हिंदी पिक्चरचे 1-2 डायलॉग घातले असते, कुठे काय बोलायचं आणि टाळ्या मिळवायच्या हे मी शिकलोय लहानपणापासून, तेच करत राहिलो असतो. आज मी कुठे काय केलं आणि मार खाल्ला हे सांगू शकतो. मला आठवतंय मी बरेच वेळेला शेअर करायचो की बायकोशी भांडण झालं, राडा झाला, बायकोशी भांडण झालं. एकदा रिवायवरच्या ग्रुपच्या मीटिंग नंतर आप्पांनी मला थांबवलं, किती दिवस सांगणार आहे तू, बायकोशी भांडण झालं आणि राडा झाला, किती दिवस सांगणार. मी म्हटलं तिच्यावर आयुष्यभर राहायचंय म्हणून सांगायला पाहिजे. पण त्याच्यात लपलेला दडलेला मेसेज मला कळला नाही की मग भांडण मिटायसाठी काय करतोय. मग स्पॉन्सरच्या मदतीने भांडण मिटायसाठी काय करायला पाहिजे ते बघायला लागलो की भांडण मिटाय. आणि मी एकच करत होतो, मी प्रत्येक सभासदांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट करत होतो की भांडायचं नाही, तिला आयुष्यभर छळलंय तर आता तिचं ऐकून घ्यायचं. एका ओल्ड टायमर बद्दल बोलले जायचे की ते जपमाळ घेतात हो ना, शांतपणे बसतात, चिडत नाहीत अजिबात, समोरचा बडबडायला लागला तर. मी तो प्रयत्न केला, आईला मी जपमाळ ठेवून दिली आणि शिव्या द्यायला सुरुवात केल्या. मला नाही जमलं. प्रत्येक सभासदांनी केलेलं मी करायचा प्रयत्न केला, मला जमलं नाही. मी स्पॉन्सरला सांगितलं अरे ओल्ड टायमर करतात तेच करतोय, जमत का नाही. स्पॉन्सर म्हणाला प्रत्येक वेळी तू काय करतोस, शक्यता सांगतो, पटलं तर बघ. बायकोनी काय प्रतिसाद द्यायला पाहिजे हा विचार करतोस. म्हणजे आता मी नीट वागलो ना तर आता बायको माफ करेल आणि माझ्याशी नीट वागेल, हे तुझ्या डोक्यात कुठे असतं का. म्हटलं येस ऑब्व्हियसली ना, की मी नीट वागलो, मी गुणी बाळासारखा वागलो तर आज ना उद्या बायकोनी नीट वागायला पाहिजे ना. तो म्हणाला तू तिला एवढं छळलेस की ते आयुष्यभर तुला माफ करणार नाही, मग तू वाईट वागणार का. म्हटलं मग काय, जर तिने माफ नाही केलं मग राडा. स्पॉन्सर म्हणाला दारू तुझ्या हातात येईल, तिच्या हातात नाही येणार, हे लक्षात ठेव. म्हणून तू नीट वागतोय तर स्वतः सोबर राहण्यासाठी वागतोय, तिच्यावर मेहरबानी करत नाहीये. आणखीन एक गोष्ट कळली, 9वी पायरी पुनर्बांधणी, क्षमा याचना, नुकसान भरपाई का करतो. स्पॉन्सरनी मला दाखवून दिलं की नुकसान भरपाई, क्षमा याचना, पुनर्बांधणी केवळ स्वतः सोबर राहण्यासाठी आणि स्वतःचं डोकं ठिकाणावर राहण्यासाठी करतोस, बाकीच्यांना छान वाटावं म्हणून करत नाही. त्यामुळे मी खूप थँकफुल आहे. मला हा कार्यक्रम
वेगवेगळ्या सभासदांनी वेगवेगळ्या माध्यमातून, कधी प्रेमाने, कधी शांतपणे, मी बऱ्याच सभासदांचे अनुभव शेअर करतो. मी भूषण यांचा एक अनुभव बरेच वेळा शेअर करतो. एक सभासद त्यांची टीका करायचा कायम, आणि मी तेव्हा रिवायवरचा मेंबर होतो, बट नॅचरली ज्या ग्रुपचे आपण मेंबर असतो त्या ओल्ड टायमरचं आपण समर्थन करतो, असं असायला पाहिजे की नाही, मी तरी करत होतो. त्यामुळे त्यांना बोलल्यानंतर मला राग यायचा, आणि मी त्यांना जाऊन सांगायचो की असं बोलता तुम्ही पण मला 2-4 त्या सभासदांचे मुद्दे द्या, मी पण तलवारबाजी करतो, असं करतो तसं करतो. भूषणनी सांगितलं, अमर, नो ऑफेन्स इज बेस्ट डिफेन्स. आपण प्रतिकार करायचा नाही. ते बोलतायत त्याला बोलू दे, आपण बोलायचं नाही, आपलं डोकं शांत ठेवायचं. माझा भ्रम झाला यांच्याकडे काय मालच नसेल म्हणून हे देत नाहीतर मी सॉलिड तलवारबाजी केली असती. कालांतराने मला एक कळलं की तलवारबाजी करून नुकसान केवळ माझं होतं, बाकी कोणाचं नाही. मला विषय कसे दिले जायचे, मध्ये शेअरिंगला आळस, गॉसिप, अहंकार. मला पहिले वाटत अरे आपण जबरदस्त स्पीकर आहे म्हणून देतात. माझ्यात हे दोष अजूनही शिल्लक आहेत म्हणून मला हे विषय दिले जातात. हे कळायला मला वेळ लागला. प्रचंड गॉसिप मॉंगर होतो मी, प्रचंड. मला जबरदस्त मजा यायची. इथून खाली उतरलो नाही तर दुसऱ्या सभासदाबद्दल विचारायचं काय आहे. एका ओल्ड टायमरने एकदा शेअरिंग केलं की मी न चुकता सुपर मीटिंगला जातो. बायकोने विचारलं का, तो म्हणाला गेलो नाही तर माझ्याबद्दल चर्चा होईल म्हणून मी न चुकता जातो. तर गॉसिप करणं याने माझं नुकसान होतं. हे सभासदांच्या अनुभव कथनातनं माझ्या लक्षात आलं. कमी करायचा प्रयत्न केला. 100% आजार सुधारलाय असं मी म्हणणार नाही, पण बराच सुधारलाय, बराच. म्हणजे आज मी त्यातल्या त्यात नकार द्यायचा, टाळायचा प्रयत्न करतो, आणि गॉसिप केलंच तर जे जनरली चालूच जाईल. म्हणजे काय, अरे त्या सभासदाला चहा पिताना बघितलं आणि चहाच्या पैशावरनं भांडला, या विषयावरती गॉसिप चालून जातं. ज्या त्याच्या पर्सनल लाईफवरनं त्याच्या आयुष्याला धक्का लागेल असं गॉसिप करायचं तरी मी हल्ली टाळतो. कोणीतरी मला एकदा फोन केला, अरे तो सभासद प्यायला. म्हटलं अरे मला पण बऱ्याच लोकांनी प्यायलेलं बघितलंय, मी कबूल करतोय का? मी कबूल करणं गरजेचं आहे, कारण वाट माझी लागणार आहे. त्यामुळे मी गॉसिप करणं बंद केलं. माझ्याबद्दल गॉसिप करणाऱ्यांचा मला राग येत नाही. मला एका सभासदाच्या अनुभवातनं ते कळलं. थँकफुल टू हिम ऑल्सो. एका सभासदाने त्यांच्याबद्दल गॉसिप केलं आणि मी त्याला सांगितलं, भयानक तुमच्याबद्दल बोलत होते, तुम्ही प्यायला तसं बोलत होते, तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे. ते म्हणाले, अमर बोलत होते ना, म्हणजे लोक मला आठवणीत ठेवतायत ना, बोलू दे ना. आज मी तेच सांगतो. कोणी मला सांगितलं अरे तुझ्याबद्दल काहीतरी वाकडं बोलत होते, मग बोलत होते ना, माझं नाव राहिलं पाहिजे, बस हे महत्वाचं आहे. एवढं गमतीशीर बोलून मी सोडून देतो. बराच माझ्या आयुष्यात बदल घडायला फायदा झालाय. आज मीटिंगला निघालो तेव्हा बायको म्हणाली, तू मीटिंग अजिबात फिजिकल मीटिंग करत नाहीस. मी मीटिंग टाळत नाही. मी सांगितल्याप्रमाणे वडील गेल्यानंतर आई एकटी होती. आईला अल्झायमरची सुरुवात आहे, आई विसरते. त्यामुळे आईला एकटं ठेवणं कठीण होतं. बायको आणि मी आम्ही अर्धा दिवस वाटून घेतलेला. अर्धा दिवस मी घरात बसायचो, ती तिची कामं करायची. अर्धा दिवस ती घरात बसायचो, मी माझी कामं करायचो. माझं जबाबदारीची वेळ संध्याकाळची होती, त्यामुळे मीटिंग मिळत नव्हती. आता घराचा व्यवहार झाला. आई कायमस्वरूपी बहिणीकडे राहायला गेली. पण आता जे नवीन घर घेतलंय त्याचं फर्निचरचं काम होतं. आत्ता पण फॅब्रिकेटर 6:30 वाजता गेले. त्याच्यानंतर मी इकडे आलो. तर मीटिंग मिळत नाही. बायकोनी निघताना विचारलं, तू स्वतः फिजिकल मीटिंग करत नाहीस तर तुझ्या थँक्सगिव्हिंगला येतील का, सभासद येतील का? तर म्हटलं एचा कार्यक्रम काय सांगतो माहितीये की 2 दारुडे जेव्हा दारूपासून लांब राहायला एच्या कार्यक्रमावर चर्चा करायला आणि मद्यपाशाबद्दल स्वतःचे अनुभव सांगायला भेटतात, त्याला ए समूह आणि ए मीटिंग म्हणता येते. म्हटलं एक तरी नक्की येणार म्हटलं, आणि मग मीटिंग होणार, आणि दॅट इज इनफ म्हटलं. हा बदल मी इथे करायचा प्रयत्न सातत्याने केलाय, करणार नव्हता. माझ्या पहिल्या थँक्सगिव्हिंगला 350 सभासद आलेले, आणि त्यासाठी मी जंगी प्रयत्न केले होते. मी दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत सभासदांना मेसेज पाठवायचो, न चुकता त्यांच्या प्रॉपर्टीला फोन करायचो. तमिळ सभासद असेल तर तमिळमध्ये ट्रान्सलेट करून घ्यायचो शुभेच्छांचा मेसेज, आणि त्याला तमिळमध्ये मेसेज पाठवायचो. पंजाबी माणसाला त्या म्हणजे सिख आपला मेंबर असेल तर त्या गुरुमुखी का काहीतरी भाषा असते त्या टाईप करून घ्यायचो आणि का उद्देश एकच, अपना बर्थडे को गर्दी जमा होना मागताय. कारण मी एका ओल्ड टायमरला ऐकलेलं, अमुकच्या बर्थडेला 500 लोक होते. म्हटलं आपल्या बर्थडेला पण आले पाहिजे. मोटिव्ह चुकीचा असला की फटके 100%. आज मोटिव्ह एवढाच आहे की देवानी मला दारूपासून लांब ठेवलंय. मला शक्य नाही. ज्या दिवशी मी हातात ते लगाम घेईन घोड्याचा, त्या दिवशी माझा घोडा मला फरफटत बारमध्ये नेणार, हे 100% आहे. कारण काय, दुर्दैवानी म्हणा किंवा सुदैवानी मी पुरता घासपटून आलेलो नाही. मध्ये काहीतरी शिल्लक ठेवून आलंय. आई वडिलांकडे पैसा होता,
म्हणून मला पैशासाठी भीक मागायला नाही लागली, चोरी करायला नाही लागली. माझं घर चालत होतं. बायकोचा एक दागिना विकला की आई तिला दुसरा घेऊन द्यायची. त्यामुळे दागिने विकले, पण दागिने संपले का? नाही संपले. त्यामुळे माझ्याकडे बहाणा होता. मी ए मध्ये पुन्हा एकदा आडवा तिळवाहून आलो. त्याच्या आधी मी सिंगापूर, बँकॉक, मलेशिया ट्रिप करून आलो आईकडनं पैसे घेऊन. त्यामुळे माझ्याकडे कुठेतरी डिनायलला इथे जागा होती, ती अजूनही इथे कुठेतरी आहे, ही शक्यता आहे. त्यामुळे मी केवळ आणि केवळ देवाच्या आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या आधारावरती मी सोबर राहायचा प्रयत्न करतो आणि तुमच्या सगळ्यांचे अनुभव सातत्याने इथे ठेवतो. मगाशी मनोहरनी शेअर केलं, हेमंत भाऊनी शेअर केलं, पीटर यांनी शेअर केलं, तेव्हा मी त्यांचे अनुभव ऐकतो की एवढं तुझं गेलेलं नाही, जाईल, आणि जे गेलंय ते विसरू नकोस. त्यामुळे आय एम व्हेरी थँकफुल. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मी ऋणी आहे, ऋणी राहीन. आणि तुम्ही शांतपणे ऐकलात, तुमचा ऋणी राहीन. बडबड थांबवतो, वेळ झालेली. आज बोलायची संधी दिली, आपण ऐकलं. धन्यवाद.